पुढे ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। थोड्याच वेळात अजित पवार मंत्रालयात उपमुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात करतील। 11:15 वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाची बैठक यावेळेस आयोजित करण्यात आली आहे, तर 12 वाजता वित्त विभागाची आढावा बैठक असेल। आजपासून अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नव्यानं कामाला सुरुवात करतील। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दरे गावात पोहोचले आहेत। अजितदादा पुन्हा एकदा आता कामाला सुरुवात करतील। आज उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या कामाला सुरुवात करतील। या संदर्भात मंत्रालयाच्या बाहेर जाऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आहेत आपल्यासोबत। भाग्यश्री, आपण बघतोय सगळं आता राजकारण संपलं आहे, अर्थातच मंत्रिमंडळाचा विस्तार असेल, सगळे जिकडचे तिकडे झाले आहेत आणि आता सुरुवात झाली आहे ती म्हणजे राज्यातील परिस्थितीचा आढावा घ्यायला अजित पवार आज बैठक घेत आहेत। नेमकी कोणकोणत्या विभागाची बैठक असणार आहे? नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवस मंत्रीपद कोणाला जाणार, वित्त खातं नेमकं कोणाकडे येणार, अर्थ खातं नेमकं कोणाकडे येणार, यावर बरीच चर्चा झाली। त्यानंतर आपण बघितलं की मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि आपण जर बघतोय तर आज पहिल्यांदाच नव्याने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आपला कार्यभार स्वीकारणार आहेत। आणि आत्ता सुरुवातीला साधारण 11:15 वाजता पहिले ते उत्पादन खात्याबरोबर बैठक घेणार आहेत आणि त्यानंतर वित्त खात्याबरोबर ते बैठक घेणार आहेत। त्यांच्याबरोबर अनेक कार्यकर्ते देखील इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते इथे पोहोचलेले आहेत आणि एकंदरीतच आज जर बघितलं तर अनेक जे मंत्री आहेत, जे नव्याने मंत्रिमंडळात येत आहेत, ते अनेक जण इथे आज पदभार स्वीकारणार आहेत। त्यामध्ये प्रताप सरनाईक यांचं नाव घेतलं जात आहे, नितेश राणे यांचं देखील नाव घेतलं जात आहे। पण आपण जर बघितलं एकंदरीत तर आज पुन्हा एकदा अजित पवार आपल्या खात्याची धुरा पुन्हा एकदा नव्याने हातात घेताना पाहायला मिळतात। वर्षा, निश्चितच या बैठकी संदर्भातले भाग्यश्री सगळे अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।